राम राम शेतकरी भावांनो बहिणींनो. तू काही म्हण. राम राम शेतकरी भावांनो बहिणींनो. काय मग तुम्ही म्हणताना आज नानीचं काय चाललंय? नानीचं काय दररोज काय भाजी करतीन, काय स्वयंपाक करतीन, काय करती काम तेच सांगत असती नानी. खरं आहे की नाही भावांनो? चुलीला लय जाळ लावलं रे. मग कढईत काय आता भाजी करायची मला. भाजी? हा कुठे आहे भाजी? इकडे आहे भाजी. इकडं कशाची भाजी? ती हरभरीची भाजी बर का. घोळा नाही घोळा नाही. हे बघा हरभऱ्याच्या भाजीचा घोळाना. काही भावांना बहिणींना माहित नसं नेमकं हरभरीच्या भाजीचा घोळाना म्हणजे काय, कसा करते. अहो असं आहे. कुठून आणली पण भाजी? भाजी कुठून आणली? मैत्रिणीनं दिली. अरे तो मैत्रिणीनं डांगर दिलं होतं, तो मैत्रिणीनं भाजी दिली. अहो मग आम्ही जिगरी मैत्रिणी. जिगरी मैत्रिणी आहे का? अरे वा. आम्ही एकमेकीला सोडून तेल कोणी टाकलं त्याच्यात? तेल अगोदर परतू घ्यायची आणि मग ती भाजी का खाली घ्यायची काढून परत शिजली का खाली काढून घ्यायची. मग त्या लसणाची फोडणी द्यायची भारी. तेल लसूण जिरे मोहरी टाकायची, लाल जर लसूण होऊन द्यायचा. मग ती भाजी शिजलेली परत त्याच्यात टाकायची. असं आहे का? भाजी शिजून घ्यावं लागत. हा त्याला शिजायला पाणी बिनी काही टाकायचं ना पाणी. कसा जाळ लागलाय. धप्पा 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 नाद. शेतकरी जीवन आहे. शेतकरी जीवन किती भार राहत. त्यांना काही भावांना बहिणींना हरभऱ्याचं घोळाना म्हणजे माहित नसतं. अरे सगळ्याला माहितीये, सगळे शेतकऱ्याचेच पोर आहेत. अहो नाही ना, काही नाही राहती. काही ना मै सुद्धा नाही, खायला सुद्धा भेटत नाही. त्यांना मै सुद्धा नाही राहत का कसा लागतो म्हणून. हरभरे लावले का मग ते फुलं आला का थोडी आंबा आली का मग ती खुडायची. शेंडा या अशी शेंडा खुडायची. ती गिळीला कापलेली बर का. आता काही कापून काढली मग. नाही तर काय होतं आमचे दादा काय म्हणते ते भावांना, एक खायला आलं का ती कापलेली नाही राहत ना. मग ती एका बरोबर अशी अख्खी ती खायच्या टायमाला. ती काय म्हणती? मग ती म्हणते अरे तू चालला मला येऊ दे, तू चालला मला येऊ दे. म्हणून मग आम्ही ना कापून काढतो घासाची भाजी. आमच्या दादाला आवडत नाही तशी भाजी म्हणून आम्हाला ती कापून काढावं लागेल. आम्ही मग घासाची, मेथीची, हरभरीची, आजू कशाची, पालकाची अशी कोणती पण भाजी जर पोळी करायची ठरली ना कापून काढतो. मग अशी सुट्टी सुट्टी येते अशी जाळ. मी भावांनो बहिणींनो मला एवढंच काम आहे. चुलीला जाळ घालायचं आणि नानीचा व्हिडिओ करायचा बस. काही नाही भाऊ, मी गरीब माणूस पडलो. हे काही नाही, बोळा बाबडा माणूस आहे मी. आता माझे भाऊ बहीणच सांगतील का नाना गरीब आहे का नानी गरीब आहे म्हणून का. असो का? सांगा रे भाऊ. हवा भावानो बहिणीनो नक्की कमेंट करून सांगा तुमचा नाना भाऊ गरीब आहे तर तुमची नानी ताई गरीब आहे. 100% कमेंट करून सांगा बर का. ते सांगणारच ना मग कोण गरीब आहे कोण. आम्ही वाट पाहतोय तुमच्या कमेंटची. कोण गरीब आहे आणि कोण खट्याळ आहे ते बरोबर सांगणार आहे आपले भाऊ बहीण. बरं आता हे झालं भाजीचं. ही भाजी झाली समजा आता अजून किती वेळ लागेल हिला? आवले वेळ लागत शिजायला. हा का? अर्धा तास लागत. एवढी मोठी भाजी या कडेत बसन का आता? अहो ती एवढीच होती परतून. अशी एवढीच होती परतून. हा का? परतून लई थोडी होती पण इतकी भारी लागत. आता बघितलं मग तोंडाला पाणी येऊ राहिलं. मी करू राहिले. तू तर पिसळेलच आहे बाबा. अहो पिसळेल म्हणा नाही तर काही पण म्हणा मला. पण मला इतकी आवडती. बघा मस्त पैकी काय करायचं झाली भाजी. बाजरीच्या भाकरी. आता बाजरीची भाकरी करणार आहे चपात्या करणार आहे? बाजरीची भाकरी करणार आहे मी घोळाना संग. घोळाना म्हणते की याला? घोळाना. हरभरा भाजीचा घोळाना. मी बाजरीच्या भाकरी करणार. तुमच्याकडे काय म्हणते भावांनो बहिणींनो याला नक्की कमेंट करून सांगा बर का. आमच्याकडे म्हणते हरभऱ्याच्या भाजीचा घोळाना या कच्च्या भाजीचा. आणि वाळेल भाजी राहते तिला काय म्हणते? तिला हरभऱ्याची भाजीच म्हणते. असं का? हिला आमच्याकडे म्हणते हरभऱ्याच्या भाजीचा घोळाना. तुमच्याकडे काय म्हणते सांगा बरं का कमेंट करून. मग मी काय करणार आता जेवायला बसल्यावर मस्त ताट करायचं. नानांना वाढायचं, तुमच्या अक्काला वाढायचं. सगळ्यांना वाढलं का मी मला पण घेणार बर का. पण मी सगळ्यांपेक्षा माझ्या भाजी थोडं जावं तेल टाकणार नाही का. मला लई तेल आवडत बघा. असं वाढून घेतलं का भाकर बिकर घ्यायची आणि भाजी काय केले काय झालं? टाकलं ना
टाकलं आई बाबा आई तिकडून विचारू राहिली भाजीत पाणी टाकलं का म्हणजे पहा तुम्ही आता हे. अहो मग अरे मग बरोबर आहे ना त्यांना माहिती आहे सुनाला काहीच येत नाही म्हणून. हा का हा आता माझी भाऊ बहीण सांगतील बाई नानीला काही येतं का नाही म्हणून. तो लग्नाला किती वर्ष झाले रे? आता 20 वर्ष होती म्हणजे 15/8/88 जन्मतारीख आहे माही. तो लग्नाला विचारलं मी तुला नाही विचारलं दप्तरा तुझी जन्मतारीख नाही विचारली मी असं येड गड्यात पडलं रे माझ्या येड मी तिला विचारलं तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले आणि ती म्हणती 15/8/88 माझी जन्मतारीख. तो जन्मतारखीचा लग्नाचा काय संबंध आला? मला वाटलं म्हणून थोडं कटकन आलं पण आमच्या लग्नाची जन्मतारीख भावचळीवर का आता भावचळी आईला माय पुढे बोलताना शब्द जपून वापरायचा आहे. आता आमच्या लग्नाची जन्मतारीख वा आमच्या लग्नाची जन्मतारीख आता बरं खेळ का मग लग्नाचा वाढदिवस वाढदिवस कायची लग्नाची तारीख सांग ना. लग्नाचा वाढदिवस म्हणा लग्नाची हे बघा असं म्हणजे मी मुद्दाम म्हणले बरं का भावानं तुम्ही म्हणता काही पण म्हणते. आमच्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीख आहे 20/6/2005. वाढदिवसाची कस काय 20/6/2005 ला आपलं लग्न झालं मग वाढदिवस कस काय रे त्या दिवशी त्याच्या आदल्या वर्षी लग्न झालेलं आहे का आपलं? नाही मग वाढदिवस कस काय राहील मग त्या दिवशी लग्न झाले हा त्या तारखेला मग किती दिवस झाले भावांनो बहिणींनो मी बोळा शंकर भोळी आहे म्हणून तुमच्या नाना मला याड्यात काढते बरं का. अरे बोळा शंकर मला वाटलं बायको तरी जर चॅप्टर भेटन बायको मायापेक्षा भोळी निघाली. मी भोळी आहे तुम्ही चॅप्टर आहे असं आहे का? मी बोळा शंकर आहे ना पण मग म्हणूनच तुम्ही मला येड्यात काढून राहिले ना. कुठं येड्यात काढून राहिलो? लग्नाला किती वर्ष झाले मग कोणाच्या? आपल्या लग्नाला माझ्या लग्नाला झाले 19 वर्ष. हा का 19 पूर्ण झाले ना 20 चालू आहे का? नाही 18 पूर्ण झाले 19 चालू आहे माझ्या लग्नाला. माझ्या लग्नाला तेच नाव तुम्ही कोणासोबत लग्न केलं असं कस काय होईन? हा एवढं आहे एवढीच झाली भाजी असा खमंग वास सुटलाय तिचा वाला अजून त्याला फोडणी नाही काहीच नाही तरी पण वास पाहिला किती भारी येऊ राहिले. मिरच्या अर्धा सगळे शेंगदाणे टाकायची एवढे अशी शेंगदाणे टाकायची मस्त पैकी अर्धले शेंगदाणे ना मग ती भाजी. हा आणि मग काय करायचं सांगतो मी तुम्हाला भावांनो बहिणींनो मी तुम्हाला खायचं शिकतो हरभऱ्याची भाजी. ताटात घेतली का मस्त एक भाकर चुरायची काला का चुरायची कळत भावांनो बहिणींनो तुम्हाला चुलायची आणि एक भाजी त्याच्यात टाकायची आणि वरून एक वघडीभर तेल घ्यायचं आणि असा काला करायचा त्याला मलिदा करायचा मलिदा नसता असा. आपण कसा गुळाचा मलिदा करतो तशी भाजीचा पण मलिदा करायचा इतकं भारी लागत टेस्टी. काय करता तुमच्या गुलाबजामुला हे गावरान खाणं आहे. बरं भावांनो बहिणींनो हा बाय ही भाजी आहे ना तिच्या मैत्रिणीची इथून आणली आणि या भाजीला औषध नाही काही नाही त्यांनी पण घरापुरती आहे ना खायासाठी करेली त्याच्यातून त्यांनी ऊसाच्या 2-3 साऱ्या लावलेल्या आहेत त्याच्यातून आणली ऊसाच्या साऱ्याला लावली आणि त्याच्यातून आणली. हा त्यांनी आम्हाला खायापुरती दिली भाजी. म्हणजे असं आहे त्या जर काही पण असं ना मला दिल्याशिवाय राहत नाही माझी मैत्रिणी ना म्हणून तू देत नाही त्यांना काही पण देते माझ्याकडे काही असल्यावर मी कसं काय देणार नाही असं कसं मग मस्त पैकी मला देते मी त्यांना देते. हा तुझी मैत्रीण चांगली आहे म्हणा नको भाऊ व्हिडिओत नको म्हणायला. तर भावांनो बहिणींनो आता मस्त पैकी का हा व्हिडिओ आमचा वाला आता उरकत आलाय भाजी शिजत आली आणि आता याला फोडणी बिडणी द्यायची राहीन. आणि जेवायला या सगळे तुम्ही तुमचं समजा काय खाल्लं ते कमेंट करून सांगा है की नाही. तुम्ही काय आज काय रविवार आहे भाऊ तुम्हाला त्याच्यामुळे काय तुम्ही मटन दारू बिरू आणता 31 आहे ना आज आहे का आज भावांनो बहिणींनो बऱ्याच आपल्या अवलादी आहे का घरी सुंदर बायको असताना सुद्धा हॉटेलात गडी माणसाच्या हातचं खायला जाते पण ती आपली संस्कृती नाहीये. बरोबर आहे की नाही भावांनो बहिणींनो? आपली संस्कृती काय आहे का आपण आपली हिंदू संस्कृती आहे आपलीवाली आपण आपलं घरी खायचं मस्त पैकी. तसं पाहिलं तर हे नवीन वर्ष काय आपलं नाहीये त्याच्यामुळं आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला असतं तर सगळे मिळून आपण आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला साजरं करू आहे की नाही. आणि तुमचं जर आवरलं तर मग नक्की आमच्याकडे जेवायला या. मस्त हरभऱ्याच्या भाजीचा घोळाणा केलेला आहे घोळाणा बोलव सगळ्यांना जेवायला. बरं तुम्ही सगळेजण या
पण मग माझ्याकडून जर एखादा चुकून शब्द गेला तर मला माफ करा. आहे पाय तुला त्यांना जेवायला बोलायचं सांगितलं तू माफ अहो, कर. मी जेवायला पण बोलवते, माझं बोलून घेते नाही एकदा. मग घोळाना ज्याला त्याला आवडतो का, ज्यांनी सगळ्यांनी या आमच्या इथं घोळाना खायला आज. हा आणि पुन्हा कधी पण मग हरभऱ्याची भाजी पाहिजे बरं का त्या टायमाला. तुम्ही आला, तुम्ही म्हणता का नानी तुम्ही आम्हाला बोलवलं होतं गोळानं खायला, पण त्या टायमाला पण भाजी पाहिजे बरं का. ती कसं होतं ते 15 दिवसाचाच कालावधी राहतो, तेवढ्या टायमात ती अरे तुझ्या घरचीच भाजी नाही, तूच दुसरीकडून आणली. माझी मैत्रीण देईन ना तरी देईन का परत. मी जर म्हणले ना माझे भाऊ बहीण आलेले द्या बुवा, त्यांना लय आवडली, त्यांना खवशी वाटली बुवा, मग देतील ना. ती म्हणा हक्कशीर घेऊन जाय. असं का. मी जाईन हक्कशीर खुडून आणीन मस्त पैकी आणि मग तुम्हाला खाऊ घालीन. पण 15 दिवसाचाच कालावधी राहतो बरं का ते घोळानं खायला. पण म्हणजे मग ती निबर होती बुवा, त्याला घाटे बिटे येते, मग नाही खाऊशी वाटत ती. असं आहे का. तर सगळ्यांना हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांना जय जवान, जय किसान, जय शिवराय, राम राम. राम राम.